नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश हा गणपतीजवळ आलेला असतो. त्याच्यासमोर हात जोडून तो म्हणतो की हे गणपती बाप्पा, तुझा उत्सव आता लवकरच सुरू होणार आहे आणि म्हणूनच माझ्या भूमीला तू लवकर बरं कर. माझ्या भूमीच्या हातून जर तुला सेवा करून घ्यायची असेल तर प्लीज तू तिला लवकरात लवकर बरं कर आणि तू तिला बरं करण्यासाठी मी व्रत करणार आहे. आता तुझ्यासमोर मी ढोल वाजवणार आहे आणि ढोल वाजवून तुझी मी भक्ती करणार आहे आणि जोपर्यंत तू माझ्या भूमीबद्दल काही पॉझिटिव्ह गोष्ट घडवत नाहीस तोपर्यंत मी हा तुझ्यासमोर ढोल वाजवत राहणार. माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तरी चालेल, पण मी तुझ्यासमोर हे नक्कीच करणार. असं म्हणून आकाश बाजूला असलेला ढोल घेतो आणि म्हणतो की हा ढोल मी घेऊ शकतो का. त्याच वेळेला ते काका परवानगी देतात आणि आकाश मग तो ढोल घेतो आणि बोला गणपती बाप्पा मोरया असं म्हणून तो ढोल वाजवायला आता सुरुवात करू लागतो. त्याच वेळेला आता सगळे बाकीचे जण आरती करत असतात आणि आकाश आता ढोल वाजवायला सुरुवात करतो आणि गणपतीचं नाव घेऊन आणि भूमीला लवकर बरं कर अशी इच्छा, तीव्र इच्छा मनात धरत आकाश ढोल वाजवायला सुरुवात करतो. आणि त्यावेळेला आता आकाश ढोल वाजवत असताना बाकीचे सगळे देखील गणपतीची आरती घेत असतात. तर इथे रागिनी ही भूमीला दिलेलं औषध हे चालू करण्यासाठी जाते. तेवढ्यातच मागून मानसीचा आवाज येतो. ती म्हणते की आई, तुम्ही इथे काय करताय. आता तिला पाहिल्यावर रागिनीच्या काळजात मात्र ठोका चुकतो. ती म्हणते की ही मानसी इथे कशाला तडमडली. ती घाबरते आणि नंतर मानसी म्हणते की आई, अहो तुम्ही इथे काय करताय. तेव्हा भूमी तिथे झोपलेली असते. रागिनी म्हणते की म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा ती म्हणते की तसं नाही, अहो आजी तुम्हाला शोधत होत्या की तुम्ही कुठे गेलात म्हणून म्हणून विचारते. तेव्हा मग आता मानसीला रागिनी मुद्दामच नाटक करत म्हणते की अगं काय करू, मला बाहेर बसून चैनच पडत नव्हती म्हणूनच मग इथे भूमीजवळ आले. बघ ना, मला राहवत नव्हतं गं. बाहेर बसून बसून सारखी भूमीची चिंता लागून राहिली होती. ही कधी शुद्धीवर येईल, कधी येईल हे काहीच कळत नव्हतं. म्हणूनच मग भूमीच्या उशीपाशीच बसून होते. तिला कधी बरं वाटते काय माहिती असं म्हणून ती तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असते आणि ती म्हणते की डॉक्टरांनी सांगितले अजून धोका आहे म्हणून मला भीती वाटत आहे. तेव्हा मग रागिनी नाटक करत असते आणि मुद्दामच मानसीसमोर रडून दाखवत असते. तेव्हा मानसी म्हणते की आई, तुमची काळजी मला समजत आहे, अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला हे सांगायला आले होते आणि मी इथे ताईच्या कपाळाला हा अंगारा लावायला हवले होते. हा खालच्या देवाजवळचा आहे. आजी म्हणाल्या की भूमिताईला हा अंगारा लाव म्हणजे तिला लवकरात लवकर काहीतरी बरं वाटेल. घ्या, तुम्ही लावताय का अंगारा. तेव्हा रागिनी म्हणते की अगं घे ना, तूच लाव ना असं म्हणून ती बाजूला होते आणि मग मानसी आता देवाचं नाव घेते आणि तो पुढेमधला अंगारा भूमीच्या कपाळाला लावते. आणि नंतर मग आता रागिनी तोंड वाकडं करून हे सगळं बघत असते आणि मानसी म्हणते ताई आता लवकरच बरी होईल, कारण हा अंगारा आपण तिला लावलेला आहे. तिला लवकरच काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल. रागिनी म्हणते की हो गं बाळा, अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, आपली भूमी लवकरात लवकर बरी होईल असं म्हणून ती रागिनी मानसीच्या डोक्यावरून हात फिरवत असते. आणि मनातल्या मनात मात्र जेव्हा मानसी तिच्याकडे बघत असते तेव्हा रागिनी मनातच म्हणते की हो करा, सगळेजण पूजा अर्चा करा, पण काहीच उपयोग होणार नाही, कारण हा जो सैलांचा पहिला थेंब आहे जसा जसा भूमीच्या शरीरात प्रवेश करायला सुरुवात करेल तसं तसं भूमीचं शरीर काम करणं बंद करून टाकेल आणि ती काहीही शरीराने रिस्पॉन्स देणार नाही आणि त्याच वेळेला भूमी संपेल आणि तेव्हा तुमची भूमी हे अंगारा लावून स्वर्गारोहण करत असेल. हे ऐकल्यानंतर आता मनातल्या मनातच रागिनी खुश होत असते आणि आकाश मात्र पूर्ण जोशाने इथे देवाजवळ ढोल वाजवत असतो आणि तो सलाईंचा एक थेंब कधी भूमीपर्यंत पोहोचतोय याची रागिनी वाट बघत असते आणि रागिनी तिथे बाजूलाच त्या सलाईंकडे लक्ष ठेवून असते. तितक्यातच आता आकाश हा मनातच गणपती बाप्पा माझ्या भूमीला लवकर बरं कर असं म्हणत जोरजोरामध्ये ढोल वाजवत असतो आणि तो ढोल वाजवत असताना इथे आता आकाशला कसलंही भान राहत नाही. त्याच्या हाताला वगैरे सगळीकडे लागलेलं असतं आणि मानसी ही ताईकडे बघत असते आणि भूमीला बघून त्याला खूपच वाईट वाटत असतं. तर इथे आजूबाजूची सगळी मुलं ही बघत असतात की आकाश अगदी बेभान होऊन ढोल वाजवत आहे. तो कुठेही लक्ष देत नाही, काही नाही, त्याचं फक्त ढोल वाजवणंही सुरू असतं. आणि नंतर एका पॉईंटला तो ढोल हा फुटतो आणि आकाश जो ढोल वाजवत असतो त्याची तीव्रता इतकी वेगात असते की आकाशच्या त्या लाकडाच्या माऱ्यामुळे तो ढोल फुटला जातो. नंतर आता देवाची कृपा होते आणि तो थेंब भूमीच्या शरीरात स्पर्श करणार, फिरणार, तेवढ्यात वेगाने वारे व्हायला सुरुवात होते आणि नंतर जोरजोरामध्ये वारे जात असतात. तेव्हा मानसी डॉक्टरला बोलवते. इथे वारे वाहिल्यामुळे जी सलाईन असते ती वाऱ्याने खाली पडते आणि मग रागिनी म्हणते की काय झालं हे शीट.
मी भूमीच्या अंगात प्रवेश औषध करणार तेवढ्यातच हा वारा कुठल्या दिशेनं व्हायला काय माहिती. हा वारा तरी सुटला कसा आणि ही सलाईन भूमीच्या हातून निघाली तरी कशी. खरंच या भूमीने काय पुण्य केले तेवढे काय माहिती. प्रत्येक वेळेला ही वाचते, काय हिची इतकी इतकी पुण्याई असते. त्याच वेळेला आता ढोल फुटतो म्हणून आकाश शांत बसतो. नंतर मग आता अथर्व तिथे धावत धावत येतो आणि म्हणतो की आकाश, अरे काय करतोयस तू हे. तेव्हा आकाश म्हणतो की अरे मी भूमीला बरं व्हावं म्हणून व्रत केलं होतं, देवासमोर ढोल वाजवत होतो, पण तो फुटला. तेव्हा लगेच काका म्हणतात की अरे बाळा, हा ढोल फुटला याचाच अर्थ असा की देवापर्यंत तुझी प्रार्थना ही नक्कीच पोचली आहे आणि देव तुझ्या प्रार्थनेला नक्कीच फळ देणार आहे. आणि मग आकाश तो ढोल काढून खाली ठेवतो. अथर्व म्हणतो की चल भूमीताई ठीक आहे, तू चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. आता आकाश हा देवाजवळ हात जोडतो आणि त्या वादकांना म्हणतो की माफ करा, माझ्यामुळे तुमचा हा डूल फुटला, तुमची नुकसान भरपाई काय असेल ते सांगा, मी भरू शकतो. तेव्हा मग आता काका म्हणतात की अरे नाही बाळा, अजिबात नाही. तू जे हे सगळं केलं आहेस ते तुझ्या व्रतापोटी केलंस ना. तुझी भक्ती ही इतकी मोठी होती की गणपती बाप्पालाही तुझं ऐकावं लागेलच आणि तो तुझं म्हणणं नक्की पूर्ण करणार बघ. तेव्हा मग आकाशला बरं वाटतं आणि नंतर अथर्व म्हणतो की अरे आकाश, किती लागलं आहे तुझ्या हाताला, हे बघ किती त्रास होतोय. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, मी ढोल वाजवत होतो, जोपर्यंत बाप्पा माझं ऐकत नाही तोपर्यंत मी व्रत ठेवलं होतं. त्याच वेळेला आता लगेच अभिजित म्हणतो की बरं ठीक आहे, आपण आता फर्स्ट एड करूया, तू प्लीज हॉस्पिटलमध्ये चल, तुझ्या हाताला आपण काहीतरी आता मलमपट्टी करूया. तेव्हा आकाश म्हणतो की हो चालेल. आणि भूमी, तेव्हा अथर्व म्हणतो की भूमी अगदी योग्य आहे, अजिबात काळजी करू नकोस, चल आपण निघूया. आणि आकाश आता खूपच आनंदी असतो. आकाश म्हणतो की बघ, गणपती बाप्पाने शेवटी माझं म्हणणं ऐकलं, सगळं काही व्यवस्थित घडतंय. आता बाप्पा मला कधीही निराश करणार नाही, तो माझ्या भूमीला लवकरच बरं करेल, असं मनातल्या मनातच आकाश म्हणत असतो. आणि नंतर आकाश अथर्वला म्हणतो की बरं ठीक आहे, चल आपण जाऊया. नंतर मग तो त्या काकांना म्हणतो की काका, खरंच खूप खूप थँक्यू, तुम्ही मला इथे असं येण्याची संधी दिलीत म्हणून. तेव्हा मग त्यांचे नमस्कार करून आकाश तिकडून निघून जातो आणि बाकीचे सगळे आता गणपतीला नमस्कार करत असतात. सिस्टर येते आणि म्हणते की ही सलाईन निघालेली आहे, पुन्हा आम्ही जॉईन करत आहोत. त्याच वेळेला आकाश धावत धावत येतो आणि म्हणतो की काय झालं, भूमीबद्दल काय झालं हे नेमकं काय घडतंय. तेव्हा आता सिस्टर हसतच म्हणते की ॲक्च्युली खूप मोठा वारा आला आणि वाऱ्याने ही सलाईन भूमीच्या हातून निसटली. हे ऐकल्यावर आकाशला धक्का बसतो. आकाश म्हणतो की डॉक्टर, काही चुकीचं तर नाही ना घडलं. तेव्हा मग डॉक्टर म्हणते की नाही, उलट जे काही घडलं ते खूप चांगलं घडलं आहे ना, कधी कधी चमत्कार होतात ना, ते यालाच म्हणतात. आकाश म्हणतो की म्हणजे काय झालं आहे नेमकं डॉक्टर, मला सांगाल का. तेव्हा ती म्हणते की हो हो, ॲक्च्युली तुमच्या बायकोच्या हातातून सलाईन निघाली, पण ते त्यांच्यासाठी चांगलंच झालं. आणि त्यांच्या सलाईन जेव्हा निघाल्या त्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा नवीन सलाईन्स टाकल्या तेव्हा त्यांच्या बॉडीने अगोदर तर औषधाला काहीच रिस्पॉन्ड देत नव्हत्या, पण आता नवीन सलाईन लावल्याने त्यांच्या बॉडीने औषधांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी आता सगळं काही व्यवस्थितपणे सुरू आहेत. याचा अर्थ त्यांच्या जीवावर जो धोका आहे तो आता टळलेला असून ते आता पॉझिटिव्ह औषधांना रिस्पॉन्स देत आहेत. हे ऐकल्यावर आकाशला खूपच आनंद होतो. आकाश आता बाप्पाचे हात जोडून आभार मानत म्हणतो की गणपती बाप्पा, हे सगळं तुझ्याच कृपेमुळे आहे, तुझी लीला अगाध आहे. तुला मी जे काही मागितलं आणि तुझ्याकडे जी काही प्रार्थना दिली ती तू फळास आणलीस आणि माझ्या भूमीला तू आता या सगळ्या धोक्याच्या बाहेर आणलंस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तेव्हा आता हे ऐकल्यावर रागिनीचा चेहरा पडतो, मात्र मुद्दामच डॉक्टरसमोर ती हसून दाखवत असते. तेव्हा आता डॉक्टर म्हणते की खरंच हा सगळा तुमचा चमत्कार आहे आणि तुम्ही जो काही देवापुढे हात जोडून प्रार्थना करत होतात हे सगळ्यांचे तुमचे चमत्कार आहेत, असं म्हणून सिस्टर निघून जाते. आणि नंतर आकाश खूपच खुश होतो. आकाश आता भूमीला असं बघतो आणि त्याला आनंद झालेला असतो. तर मनातल्या मनातच रागिनी म्हणत असते की हा बाबा आता काय करणार आहे काय माहिती. आणि जर भूमी आता धोक्याच्या बाहेर आहे आणि शुद्धीवर येऊन ती जर काही बरळली तर, माझं सगळं तिने काढलं तर, त्यापेक्षा मी आता इथेच बसून राहणं जास्त योग्य आहे. आकाश आता भूमीच्या बाजूला बसलेला असतो आणि म्हणतो की भूमी, आता डॉक्टरने सांगितलं आहे, ऐकलंस ना, की तुझा जीव आता काही होऊ शकत नाही. मला माहिती आहे आपण जिंकणारच होतो. भूमी, शेवटी आपलं प्रेम जिंकलंच आहे. तू या सगळ्या धोक्यातून बाहेर आलीस, गणपती बाप्पाने माझं ऐकलं आणि माझी प्रार्थना ऐकून तुला आता धोक्याच्या बाहेर आणलं. भूमी, आता तुला घाबरण्याची काहीही गरज नाही. तू आता लवकरात लवकर बरी होशील. मला फक्त आता इतकंच हवं आहे, तू लवकरच शुद्धीवर ये आणि आपण दोघांनी मिळूनही येणाऱ्या बाप्पाची सेवा करायची आहे. आणि भूमी प्लीज, तू असं नको राहूस ना. तुला माहिती आहे का की किती वाईट घडलं आहे भूमी. खरंच खूप वाईट वाटतं आहे आणि खूप त्रासही होतो आहे. माझे आईबाबा गेले, त्यानंतर आईबाबांसारखं प्रेम करणारा रघु काका गेला.
बघ ना किती त्रास होतो या सगळ्याचा मला. आता भूमी, तू या अवस्थेत आहेस तर मला ते बघवत नाही आहे, म्हणून प्लीज तू लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर ये. मला या सगळ्याचा खरंच खूप त्रास होतो आहे. प्लीज तू अशी राहू नकोस, असं म्हणून तो भूमीचा हात धरत असतो आणि तिला उठ ना भूमी, उठ ना, असं विनवणी करत असतो आणि तिचा तिचा हात धरून तिला उठण्याची तो विनंती करत असतो. त्याच वेळेला मग आता आकाशला सगळ्या काही आठवणी आठवतात. ज्यावेळेला त्याचं आणि त्याच्या बाबांचा अपघात झालेला असतो तेव्हा गाडी जळलेली असते. नंतर आकाश आणि भूमीचा तिकडे भाटेगावच्या समुद्रकिनाऱ्यावर झालेला बोट ब्लास्ट, नंतर रघु काकाचा गेलेला जीव, हे सगळं काही त्याला आठवत असतं आणि तो म्हणत असतो की मला आता हे सगळं काही सहन नाही होणार भूमी. जर तुझ्या जीवाला काही झालं ना तर मी नाही सहन करू शकणार. प्लीज भूमी उठ ना, माझ्यासाठी तरी उठ ना भूमी, असं म्हणून तो जोरजोरात ओरडत असतो. त्याच वेळेला त्या रागिनी म्हणते की अरे आकाश, प्लीज जरा शांत हो बाळा, असं काही करू नको. आणि त्याच वेळेला इथे रागिनी मनातच म्हणते की काही झालं तरीही या भूमीने उठता कामा नये, नाहीतर मी गेलीच म्हणून समजायचं. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, बघ ना गं, भूमीला मी उठायला सांगतोय पण तरीही ती उठत नाही आहे. मी तिला किती वेळा सांगू की मला तिला अशा अवस्थेत नाही पाहवते, तरीही ती समजूनच घेत नाही आहे मला. बघ ना, अजिबातच उठत नाही आहे ती. उठ ना गं भूमी, उठ ना, असं सारखं सारखं तो तिला बोलत असतो. आणि आकाशला आता रागिनी म्हणते की हे बघ बाळा, शांत हो. बघ भूमी आता शुद्धीवर आली आहे ना, डॉक्टर म्हणालेत ना की भूमीच्या जीवावरचा आता धोका पूर्णपणे टळलेला आहे. आणि हे सगळं ती वाईट चेहरा करून म्हणत असते. तितक्यात अथर्व येतो आणि अथर्व म्हणतो की आकाश, प्लीज जरा बाहेर चल, पोलीस आलेले आहेत, त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे महत्त्वाचं. तेव्हा आता रागिनी म्हणते की पोलीस अचानक अवेळी नाही, म्हणजे हे खरं तर चुकीचं आहे, पण काहीतरी महत्त्वाचं असू शकतं, म्हणून आकाश चल बाहेर, मी पण तुझ्यासोबत येते. आता पोलिसांचं नाव काढल्यामुळे रागिनी तर पुरतीच घाबरलेली असते. आकाश आता भूमीचा हात ठेवतो आणि नंतर निघून जातो. पौर्णिमा म्हणते की अभिजित, तुमच्याबद्दल तर पोलिसांना काही कळलं नसेल ना, म्हणजे काही सुगावा तर लागला नसेल ना. अभिजित म्हणतो की अगं पौर्णिमा, जरा शुभ बोल, तर तू मलाच अडकवायला निघालीस. तुला आई नेहमी बोलत असते ना, तेच बरोबर आहे. कधीही तुझं तोंड उघडलं जातं आणि काहीतरी अशुभच तुझ्या तोंडातून बाहेर पडतं. अगं कधीतरी शुभ बोलत जा, निदान नवऱ्याच्या बाबतीत तरी, असं बोलून तो तिला गप्प करतो. नंतर आकाश आता गायकवाड सरांजवळ येऊन म्हणतो की बोला गायकवाड सर. तेव्हा मग आता ते विचारतात की आता भूमी मॅडमची तब्येत कशी आहे. तेव्हा आकाश म्हणतो की आता सध्या ती आउट ऑफ डेंजर आहे, पण अजूनही शुद्धीवर आलेली नाही. तेव्हा मग ते म्हणतात की आय एम सॉरी आकाश, ॲक्च्युली मला त्यांची जी काही परिस्थिती आहे ती अगदी समजू शकते आणि तुमची ही स्थिती मी समजून घेऊ शकतो. आकाश म्हणतो की तुम्हाला काही समजलं आहे का. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, अजून तरी मला त्या किडनॅपर्सबद्दल काहीही समजलेलं नाही, पण इतकं मला नक्की कळतं आहे की तुमच्या कुटुंबावर किंवा तुमच्या दोघांवर हे होणारे वारंवार हल्ले म्हणजेच एकच व्यक्ती करते आहे. आणि अगोदर तुमचं झालेला बोट ब्लास्ट, त्यानंतर तुम्हाला त्या इन्कम टॅक्स गोष्टीमध्ये अडकवणं आणि नंतर असं भूमीचं हे किडनॅप होणं किंवा त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला होणं, हे काही चांगलं नाही. तेव्हा आकाश मात्र चिडतो. आकाश म्हणतो की पण इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हे सगळं शोधणं जास्त गरजेचं आहे, कारण माझी भूमी कोणत्या परिस्थितीतून जाते हे तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही हे फक्त काही क्लू लागलेत म्हणून आमच्याकडे सांगायला आलायत का. तेव्हा मात्र आता आकाशचं ते बोलणं झाल्यानंतर रागिनी चिडते. ती म्हणते की हो एक्झॅक्टली, कसं आहे ना इन्स्पेक्टर साहेब, महाजन गारमेंट म्हणजे या शहरातलं प्रस्त एक व्यक्तित्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा बिझनेस इथे शहरात नाही, देशात नाही तर परदेशात देखील चालू असतो, म्हणूनच तुम्ही आम्हाला फार हलक्यात घेऊ नका प्लीज. तेव्हा मग रागिनीला ते म्हणतात की हे बघा मॅडम, आमच्या सगळ्या बाबतीत प्रयत्न चालू आहेत, नाहीत असं नाही, आम्ही सगळ्या बाजूचे CCTV चेक करत आहोत आणि जर काही क्लू लागला तर आम्ही नक्कीच कळवू शकतो. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीही समजू नका, आम्ही सगळ्या बाजूने प्रयत्न करत आहोत, लवकरच आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू. पण मिस्टर आकाश, तुम्ही जरा प्लीज मला एक गोष्ट सांगता का की तुमचं कोणाशी शत्रुत्व आहे का, तुमचं किंवा भूमी मॅडमचं. तर मग तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही नाही, असं काहीच नाही आहे, आमच्या दोघांचीही कोणाशीही काही शत्रुत्व नाही आणि माझं नाही तर भूमीचं नाहीच नाही, ती कोणाशीच असं वैर घेऊ शकत नाही. तर रागिनी मागूनच हे सगळं बघत असते आणि ती पूर्णपणे या सगळ्यावर लक्ष ठेवून असते. तर आता कोणाचंही शत्रुत्व नसताना हा हल्ला करणं म्हणजे जरा काहीतरी वेगळंच आहे, याचा अर्थ कोणीतरी तुमच्याशी शत्रुत्व करून आहे, असं आकाश हा त्यांना सांगत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश आता भूमीला म्हणत असतो की भूमी, तू लवकरात लवकर बरी व्हावीस यासाठी मी काही करू शकतो आणि तुझ्यासाठी मी काहीही सोडायला तयार आहे. तर आता बाहेर येऊन आकाश आजीला सांगत असतो की आजी,
मी खूप मोठा निर्णय घेतला आहे. भूमीवर आणि माझ्यावर हे हल्ले आमच्या प्रॉपर्टीसाठी होत आहेत ना, तर मी या प्रॉपर्टीवर, या घरावर आणि माझ्या कंपनीवर सगळ्यावर पाणी सोडायला तयार आहे. आणि हे सगळे अधिकार तू कोणाला देणार असं आजी तिला विचारते. तेव्हा इथे भूमीला शुद्ध यायला सुरुवात होते आणि ती हातांची हालचाल करते. तेव्हा आकाश म्हणतो की हे सगळं मी रागिनी आत्याच्या नावावर करतो. आणि हे ऐकल्यानंतर मात्र रागिनीला खूपच आनंद झालेला असतो. आता ती या पेपर्सवर तो सह्या करत असतानाच भूमी शुद्धीवर येऊन हे थांबवेल का, हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब